या रक्षाबंधनला तुम्हाला सुद्धा मस्त असे मौसूद जिभेवर ठेवताच विरघळणारे रवा नारळ गुलकंद लाडू बनवायचे असतील तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। या पद्धतीने बनवाल तर अगदी परफेक्ट लाडू बनतील। 8 ते 10 दिवस तुम्ही हे लाडू ठेवू शकतात। अगदी सोपे आहे। रक्षाबंधनला तुम्ही हे लाडू नक्की बनवू शकतात। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी बारीक रवा घेतलेला आहे। तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा मिक्सरवर सुद्धा फिरवून घेऊ शकतात। रवा आपल्याला बारीकच घ्यायचा आहे। त्याला चिरोटी रवा असं सुद्धा म्हणतात। तर एका कढईमध्ये आता सर्वप्रथम आपण तूप घेऊया। तर साधारण 2 ते 3 चमचे इथे मी तूप घेतलेला आहे। तूप आपल्याला नंतर गरजेनुसार वाढवता येतं। त्यामध्ये मी 1 वाटी एवढा रवा घातलेला आहे। रवा आपल्याला अगदी मंद आचेवरच भाजून घ्यायचा आहे। 1 वाटी रव्यासाठी 3 ते 4 चमचे तूप मी इथे घेतलेले आहे। वाटीच्या प्रमाणात तूप घ्यायचं असेल तर तुम्ही पाव वाटी तूप घेऊ शकतात, परंतु तूप वितळलेलं हवं। तर रवा आपल्याला मस्त मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे। इथे गॅस कुठेही मोठा करायचा नाही आहे, अगदी मंद आचेवरच भाजून घ्यायचा आहे। मोठ्या गॅसवर रवा भाजला तर तो करपू शकतो आणि लाडूची चवसुद्धा बदलते, त्यामुळे तुम्ही रवा मंद आचेवरच भाजून घ्यायचा आहे। रव्याचा आपल्याला अगदी रंग चेंज होईल तोपर्यंत सुद्धा रवा भाजायचा नाही आहे, फक्त त्याचा कच्चापणा जाईल एवढाच रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर रवा भाजून झाला हे कसं कळेल? तुम्ही चमच्यावर रवा घ्यायचा आहे। रवा जर लगेच खाली पडला म्हणजे रवा भाजून झालेला आहे। आता यामध्ये 1 वाटी एवढं खोवलेलं नारळ आपण यामध्ये घालणार आहोत। 1 वाटी रवा घेतलेला आहे, त्यासाठी आपल्याला 1 वाटी नारळ घालायचा आहे। तुम्ही हे नारळ मिक्सरवर सुद्धा बारीक करून घेऊ शकतात। नारळाच्या मागच्या बाजूचा भाग काढून तो मिक्सरवर तुम्ही त्याचे तुकडे करून बारीक करू शकतात। त्यानंतर हे अगदी 2 ते 3 मिनिटांसाठी भाजून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे मिश्रण असायला हवं। रवा आणि नारळाचं मिश्रण आता भाजून झालेलं आहे। यामध्ये आपण साखर घालून घेऊया। तर साधारण पाऊण वाटी एवढी मी यामध्ये साखर घातलेली आहे। साखर मी इथे बारीक घातलेली आहे, तुम्ही जाड साखर सुद्धा घालू शकतात किंवा साखरेचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकतात। साखर घातल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि गरम मिश्रणामध्ये आपल्याला साखर 1 मिनिटासाठी अशा प्रकारे परतवून घ्यायची आहे। साखर घातल्यानंतर गॅस सुरू करायची आपल्याला गरज नाही आहे। त्यानंतर यावर झाकण ठेवून घेऊया आणि हे थंड होईल तोपर्यंत असंच ठेवूया। आणि हे मिश्रण आता पूर्ण थंड झालेलं आहे। आता हे मिश्रण मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन याला बारीक करून घेणार आहे। यामुळे काय होतं की लाडू अगदी मस्त सॉफ्ट होतात। तर तुम्हाला सुद्धा मस्त सॉफ्ट लाडू हवे असतील तर तुम्ही ही ट्रिक नक्की एकदा वापरून बघा। आणि तुम्हाला ही ट्रिक जर आवडली तर व्हिडिओला पटकन लाईक करा। त्यानंतर यामध्ये आता पाव वाटी एवढं रोज सिरप घालणार आहोत। तुमच्याकडे जर रोज सिरप नसेल तर तुम्ही यामध्ये थोडासा गुलाबी रंग आणि गुलकंद सुद्धा वापरू शकतात। सर्व मिश्रण एकदा मिक्स करून घेऊया। अगदी हे एकजीव होईल तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। गुलकंद सिरप घातल्यामुळे ह्याला मस्त बाइंडिंग येतं। लाडू अगदी पटकन वळले जातात। तुम्ही बघू शकतात लाडू पटकन बनतो आहे। अजिबात मिश्रण कोरडं झालेलं नाही आहे। आणि बघा मस्त लाडू बनून तयार आहे। तर तुम्ही सुद्धा असे मस्त मऊसूत लाडू बनवून बघा। रवा नारळ गुलकंद लाडू अगदी छान लागतात चवीला सुद्धा। या रक्षाबंधनला तुम्ही काहीतरी वेगळं म्हणून हे गुलकंद लाडू नक्की बनवून बघा। आणि व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त शेअर करा। आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा। परत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।